भिवंडीचा महापौर कोण असणार हे कळणार आहे। मात्र यंदा काही समीकरण बदलताना दिसत आहेत, कारण काँग्रेसनं भाजपला धोबी पछाड केलेला आहे। भाजपचे 9 नगरसेवक हे काँग्रेस आघाडीसोबत गेलेले आहेत, त्यामुळे समीकरण बदलताना दिसत आहेत। निश्चित पाहिलं तर काही वेळापूर्वीच भाजपचे बंडखोर उमेदवार जे आहेत ते दालनामध्ये दाखल झाले आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजपचे देखील सर्वच नगरसेवक जे आहेत या ठिकाणी आता बसच्या माध्यमातून जे आहेत ते पोहोचलेले आहेत। त्यांना महापालिकेच्या बाहेर या ठिकाणी आढळले आहेत। तर काही वेळातच ते जे आहेत महापालिका भवनामध्ये पोहोचणार आहेत। त्यापूर्वी आपण पाहिलं तर मोठ्या घडामोडी ज्या आहेत या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी उमेदवार, सर काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पक्षातील काही कार्यकर्ते असतील त्यांनी बंड केलेला आहे, काय समीकरण होतात नेमक्या? आमचे जे पण वरिष्ठ आहे याच्याबद्दल बोलणार आहे, आम्हाला तर बोलायची संधी नाही आता। परंतु काय चर्चा वगैरे झाली होती का यापूर्वी? काही नगरसेवकांनी बंड देखील केलेला आहे। आता सध्या काय बोलू शकत नाही, आता वोटिंगचं आहे, आता वोटिंगवर डिपेंड आहे। आता तुम्हाला बोलून काही अर्थ होणार नाही। परंतु महापौरचा प्रश्न आहे, महापौर नेमका कोणाचा असेल? महापौर बीजेपीचा बसेल। निश्चित पाहिलं तर महापौर जो आहे तो बीजेपीचा बसेल असं ह्या सर्व उमेदवारांचं म्हणणं आहे। पाहिलं तर आता जे नगरसेवक होते ते आता ह्या बसमधून जे आहेत ते उतरले आणि ते आता थेट दालनामध्ये जे आहे ते निवडणुकी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता जे आहे ते पोहोचत आहेत। भाजपच्या ह्या 9 नगरसेवकांनी जो आहे तो बंड केला होता आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला जो आहे तो पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत या भिवंडी महानगरपालिकेमध्ये ज्या घडताना पाहायला मिळत होतात। मोठ्या प्रमाणात आता भाजपचे नगरसेवक असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील, ते आता सर्व जे आहेत या ठिकाणी महापालिका भवनामध्ये जे आहेत ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपच्या जे काही आमदार या ठिकाणी त्यातले आहेत चौगुले, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की याबाबतची तक्रार जी आहे ती याबाबतची सूचना ज्या आहेत वारंवार वरिष्ठांना केल्या होत्या, परंतु कोणत्याही प्रकारची चर्चा करता जे आहेत आमच्यासोबत त्यांनी बोलणं जे आहे ते केलं होतं। त्यामुळे अशा प्रकारच्या घडामोडी ज्या आहेत घडताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर कोणाल जी सामाजिक संस्था आहे त्या संघटनेचे देखील 5 पेक्षाही अधिक नगरसेवक जे आहेत ते भिवंडी महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत। त्यांचा देखील आता पाठिंबा कुणाला असतोय? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देखील 12 उमेदवार नगरसेवक आहेत, त्यांचा देखील पाठिंबा कुणाला असतोय हे आता काही वेळातच जे आहे ते स्पष्ट होणार आणि नेमकं आता भिवंडी महानगरपालिकेवरती महापौर हा नेमका कुणाचा असेल हे आता चित्र जे आहेत काही वेळातच जे आहे ते स्पष्ट एकंदरीत होणार आहे। नक्की शुभम, तर भिवंडीचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहे, याकडे आपले लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भिवंडीमध्ये थोड्याच वेळामध्ये महापौर पदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। जे नगरसेवक आहेत ते दाखल झालेले आहेत। भाजपचे नगरसेवक देखील यायला सुरुवात झालेली आहे। भाजपच्या 9 नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिलेला आहे, मात्र तरी देखील महापौर हा भाजपचाच होणार असा विश्वास भाजप नगरसेवकांनी व्यक्त केला।